नमस्कार, संकल्प मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आमच्या जिल्हा प्रतिनिधीने घेतलेली विशेष वार्ता. कळंब तालुक्यातील देवळाली येथील शेतकऱ्याचा ऊस जळून खाक. विद्युत प्रणालीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान प्रशासन भरपाई देणार का? 3 एकर ऊस जळाल्यामुळे शेतकरी चिंतेत. प्रशासनाच्या वर कारवाई करून मदतीनेची शेतकऱ्याची मागणी. आज आपण देवळाली येथे पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी एका शेतकऱ्याचा ऊस जळालेला आहे. मामा, नाव सांगा आपलं. बालाजी गणपती लोमटे, देवळाली. कशानं ऊस जळाला आहे? लाईटीच्या शॉर्ट सर्किटनं. बरं, आता हे तारा खाली आहे सगळ्या. तुम्ही याच्या संदर्भात लाईनमॅनला किंवा तिथं ऑफिसला MSCB ऑफिसला कळवलं होतं का? 2-3 वेळेस कळवलेलं आहे. 2023-24च्या टायमाला 23ला माझा एकदा ऊस जळाला आणि नंतर आता 2025मध्ये बी दुसऱ्यांदा जळालेला आहे. बरं, किती एकर ऊस आहे? हे आता 3 एकर आहे. 3 एकर आहे. बरं, तुमचं हे ऊस भिजवता कशावर? सौरनं. मी लाईटीचा यांचा कसलाही वापर, 1-0 बी वापर करीत नाही यांचा बी. लाईटीचा माझ्याकडे सौर आहे. सौरवरच माझं ऊस सारे भिजवण होते. हो, म्हणजे तुम्ही यांना तोंडी सांगून किंवा निवेदन देऊन सुद्धा यांनी हे तारा ओढून घेतले नाही? 2023ला एकदा जळाला आणि नंतर ही दुसऱ्यांदा 2026-25ला. हो सर, आपलं नाव सांगा. श्रीकांत मुंडे, गोविंदपूर सेक्शन, वरिष्ठ तंत्रज्ञ. अच्छा, म्हणजे तुम्ही वायरमॅन आहेत का? हो. बरं, तर कशामुळे घडले म्हणतात हे असं? त्यांचं म्हणणं आहे की शॉर्ट सर्किटमुळे झालेलं आहे. मी आल्यानंतर आता साहेब आमचे धाराशिवला गेलेले असल्यामुळे त्यांनी पंचनाम्याला मला पाठवलेलं आहे. फोटो काढलेले आहेत मी आणि साहेबांना पंचनाम्यासाठी पाठवून दिलेले आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करा. मदत मिळण्यासाठी 100% प्रयत्न केले जातील. ठीक आहे. आपल्याबरोबर आणखीन शेतकरी आहेत. मी प्रसाद रोहिले, देवळाली गावचा शेतकरी आहे. शेतकऱ्यानं आतोनात कष्ट करून वर्षभर बारक्या लेकराला जपल्यासारखा जपून हे अशा प्रकारे ऊस जोपलेला असतो, लहान लेकरासारखं पाणी देऊन. त्या ऊसाचं नुकसान जर असं MSCBच्या भोंगळ कारभारामुळे जर होत असेल तर ह्या शेतकऱ्यापुढं मरण पत्करल्याशिवाय काय तर पर्याय राहणार नाही. एकतर वारंवार सांगून बी त्या तारा त्यांच्या आवरल्या गेल्या नाहीत, त्याच्यामुळे त्या ऊसामध्ये स्पार्किंग होण्यात आली आणि त्या स्पार्किंगमुळे ऊस जळून गेला. मग आता त्या शेतकऱ्यांना, एकतर शेतकरी असा आहे की वारंवार सरकारच्या बाहुऱ्यामध्ये अडकून तो कर्जाच्या बाहुऱ्यामध्ये अडकलेला आहे. ती कर्जमाफीची वाट पाहतोय. कर्जमाफी नाही तर ह्या उत्पन्नामध्ये असं जर काही उत्पादन काढायला गेला तर ह्या MSCBच्या कारभारामुळं त्याला ते ऊस जळून जातोय, त्याच्या हातचं उत्पादन जातं आहे. मग ह्या शेतकऱ्यांनी करायचं काय? मग लवकरात लवकर सरकारनं याच्यावर काहीतरी तोडगा काढावा. लवकरात लवकर MSCBनं तात्काळ मदत द्यावी, नाहीतर हा शेतकरी डायरेक्ट आत्महत्या केल्याशिवाय परावृत्त राहणार आहे, आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, असं शेतकऱ्याच्या मनामध्ये विचार यायला लागलेत सध्या. तर लवकरात लवकर प्रशासनानं जिम्मेदारी घेऊन ह्या गोष्टीचं निवारण करावं, हीच आमचे सर्व देवळाली गावकरी समस्त शेतकऱ्याचं म्हणणं आहे. हे आम्ही तुमच्या पुढं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर मांडायला हवा हा प्रश्न. ह्याची लवकरात लवकर दखल घ्यावी, हीच आमची नम्रतेची विनंती आहे शासनाला, महावितरणला आणि सर्वांनाच. ठीक आहे, काय सांगाल? मी रावसाहेब अशोक पाटील. तर तुम्ही आत्ता पाहिलं असेल, यांनी पण मुलाखत दिली, पण असा हात वर केला तर माझ्याच हाताला तारा लागतात. समोर दिसतं एका याच्यामध्ये खोटं नाही. आणि या शेतकऱ्यांनी पोटच्या गोळ्याप्रमाणे एक वर्षभर ऊस जोपासला. या ऊसाचा ॲव्हरेज म्हणलं तरी 50 टन एकरी, म्हणलं तरी 150 टनाचं उद्दिष्ट होतं. पण आता काय सांगता येत नाही. आणि कारखानदारांनी पण लक्ष देऊन लवकरात लवकर ऊसाला तोडून नेणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये काय राहिलेलं नाही शिल्लक. तरी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर काय असेल ते त्यांच्या लेवलला मदत देण्यात यावी, एवढीच अपेक्षा आहे. तर ठीक आहे, एकंदरीत आपण पाहिलं की फक्त MSCBच्या ढिसाळ कारभारामुळे आज ह्या शेतकऱ्यांचा ऊस जळालेला आहे. पोटच्या लेकरासारखं सांभाळलेलं असतं आणि शेतकऱ्याची व्यथा आपण वारंवार बातम्या टाकतो, पण शासनाला अजूनही जाग आलेली नाही. आता MSCBचा ज्या वेळेस शेतकऱ्यांना बिल भरायची वेळ येते त्यावेळेस मीही शेतकरीच आहे. शेतकऱ्यांच्या फ्युजा काढल्या जातात, डिओ तोडले जातात का तर त्यांना लाईट मिळू नये. आणि हातच शेतकरी ह्यांचा भरणा याच्यावरती आहे, सौर ऊर्जेवरती. याचा वापर नाही. यांनी वारंवार निवेदन देऊन सुद्धा यांचे ही केलं आणि ह्याला सर्वस्वी जबाबदारी हे MSCBवाल्याला धरत आहेत. तर ह्या शेतकऱ्यांना तत्काळ यांची काय जो नुकसान भरपाई झाली आहे ती मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.